नमस्कार, मी दीपाली रेसिपी सर्वांसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते आहे. तर आता जानेवारी महिना आलेला आहे आणि हळदी कुंकूचे दिवस आहेत. तर त्यासाठी महत्त्वाची रेसिपी म्हणजे तिळाचे लाडू. तर आता आपण तिळाचे लाडू बनवायला घेऊया. त्यासाठी मी 1/2 किलो तीळ घेतलेले आहे आणि 50 ग्राम शेंगदाणे जे मी भाजून सोलून व्यवस्थित घेतलेले आहे. आणि त्याचबरोबर मी 1/2 किलो गूळ घेतलेला आहे आणि 2 चमचे तूप घेतलेले आहे. तर एका कढईमध्ये मी कढई गरम केल्यानंतर त्याच्यामध्ये मी तूप घालून त्याच्यामध्ये मी हे गूळ बारीक करून घातलेला आहे आणि हे मी हळूहळू वितळवून घेते आहे. तर इथे गूळ पूर्णपणे वितळलेला आहे आणि ह्याला छान असं स्ट्रक्चर येईपर्यंत आपण त्याला हलवत राहणार आहोत. अजिबात त्याला हलवता थांबवायचं नाही, नाहीतर गूळ करपून जाईल आणि लाडूला कडवटपणा येऊ शकतो. तर आता इथे पाहू शकता गूळ एकदम व्यवस्थित वितळलेला आहे. तर आपल्याला त्याचं मेन स्ट्रक्चर येईपर्यंत आपल्याला ते हलवत राहायचे आहे. तर आता तुम्ही पाहू शकता गूळ अगदी चमच्याला चिकटत आहे, म्हणजे ही कन्सिस्टन्सी व्यवस्थित झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला हे तीळ आणि शेंगदाण्याचे जे मिश्रण आहे ते घालायचं आहे आणि ते हळूहळू व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी आता हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेते आहे आणि हे मिश्रण एकदा मिक्स झाल्यानंतर गॅस पटकन बंद करून घ्यायचा आहे, नाहीतर मग गूळ आणखी जास्त घट्ट होऊन आपल्याला लाडू बांधता येणार नाही. त्यामुळे आता हे पाहू शकता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे मिश्रण रेडी आहे. तर आता आपल्याला हे मिश्रण एका प्लेटामध्ये, ज्याला तूप लावून ठेवलेले आहे मी, त्याच्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे आणि त्याचे आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता गॅस मी बंद केलेला आहे, पण तरीही मिश्रण आणखी खूप गरम आहे. थोडंसं नॉर्मल थंड होऊ द्यायचं आहे, जेणेकरून ते आपल्याला बांधता येतील, नाहीतर चटके लागण्याची भीती जास्त असते. तर आता मी एका प्लेटमध्ये तूप लावून ठेवलेले होते, त्याच्यामध्ये हे मिश्रण मी काढून घेतलेले आहे आणि चमच्याला ही जे मिश्रण लागलेले आहे ते मी व्यवस्थित आता काढून घेते आहे. तर या रेसिपीसाठी जे काही साहित्य आहे ते अगदी घरातलंच आहे. तर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ह्या गुळाऐवजी तुम्ही पाकाचा गुळही वापरू शकता. तर आता इथे मी हाताला तूप लावून घेते आहे आणि त्याचबरोबर थोडंसं पाणी लावून हे लाडू बांधणार आहे, जेणेकरून ते मिश्रण गरमच आहे, पण हाताला चटके लागू नये म्हणून मी अशा पद्धतीने लाडू बांधून घेते आहे आणि ते हळूहळू हातात घट्ट असे बांधत त्याला गोल आकार द्यायचा आहे, जेणेकरून तिळाचे लाडू गोलसर असे दिसतील. आणि इथे पाहू शकता हा लाडू बांधून झालेला आहे आणि अशाच पद्धतीने मी सर्व लाडू बांधून घेणार आहे. तर तुमचे मिश्रण जर थंड झाले असतील आणि लाडू बांधता येत नसतील, तर अशा वेळेला मिश्रण हे स्लो गॅसवर ठेवून थोडे गरम करून पुन्हा बांधायचं आहे, असेही पटकन होतात. तर इथे पाहू शकता हे लाडू व्यवस्थित सगळे लाडू माझे तयार झालेले आहेत, अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार झालेले आहेत. तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका.